Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 1 एप्रिलचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे. बघूयात प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी कोणाची नियुक्ती मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या विंडोज अँड सरफेस प्रमुखपदी करण्यात आली? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, पवन दाऊलुरी. यासंबंधीची अधिक माहिती बघा. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज अँड सरफेसचे प्रमुख म्हणून पवन दाऊलुरी यांची नियुक्ती करण्यात आली. IIT मद्रासचे माजी विद्यार्थी आहेत ते. त्यांनी मेरीलँड विद्यापीठामधून मास्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केलेली आहे आणि त्यांनी जागा कोणाची घेतली तर पनाय यांची जागा घेतली. यांची नियुक्ती नुकताच ॲमेझॉनमध्ये केल्याने हे पद रिक्त झालं होतं, म्हणून पवन यांची नियुक्ती केलेली आहे. तुम्हाला येथे 2 प्रश्न अपेक्षित आहेत. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज अँड सरफेसचे प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? मायक्रोसॉफ्टच्या विंडोज अँड सरफेसपदी नियुक्ती झालेले पवन दाऊलुरी हे कोणत्या IITचे माजी विद्यार्थी होते तर IIT मद्रासचे माजी विद्यार्थी होते. असे 2 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. युनायटेड नेशन्स कमिशन अँड स्टेट ऑफ वुमन 2025च्या अध्यक्षतेपदासाठी कोणत्या देशाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, सौदी अरेबिया. यासंबंधीची अधिक माहिती बघा. युनायटेड नेशन कमिशन अँड स्टेट ऑफ वुमन याचे 2025चे 69वे सत्र आहे आणि त्यासाठीच्या अध्यक्ष म्हणून सौदी अरेबियाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याचा विषय आहे महिला हक्क आणि लैंगिक समानता. संयुक्त राष्ट्रमंचाचा हा विषय आहे आणि अध्यक्ष म्हणून अब्दुल अजीज अलवासिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे संयुक्त राष्ट्रातील सौदीचे राजदूत आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. 19वी नामशिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. काल मला वाचण्यामध्ये ही माहिती सापडली होती. हा प्रश्न आपला राहून गेलेला होता मागील व्हिडिओमध्ये काही, आणि महत्त्वाचा वाटला म्हणून याच्यावर प्रश्न घेतलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, कंपाला, युगांडा. यासंबंधीची अधिक माहिती बघा. अलिप्तवादी चळवळ म्हणजेच नाम याची 19वी शिखर परिषद ठिकाण आहे कंपाला, युगांडा. 15 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. येथे 2 गोष्टी लक्षात ठेवा. अलिप्तवादी चळवळ म्हणजेच नामची कितवी शिखर परिषद नुकताच पार पडली तर 19वी. 19वी शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली ते ठिकाण आणि देश दोन्ही लक्षात ठेवा. समोरची माहिती बघा. युगांडा या देशाने 2027 पर्यंत अध्यक्षस्थान भूषवणार आहे आणि त्यांनी अझरबैजान या देशाकडून हे अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलं होतं. अलिप्तवादी चळवळ म्हणजेच नामबद्दल अधिक माहिती बघा. 1 सप्टेंबर 1961ला याची स्थापना झालेली आहे. बेलग्रेड जे की युगोस्लाविया या देशामध्ये आहे. सदस्य देश आहेत 120 आणि पहिली शिखर परिषद बेलग्रेड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. येथे अपेक्षित प्रश्न बघा. 19व्या नामशिखर परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व कोणी केलं तर एस जयशंकर यांनी. आणि या अलिप्ततावादी चळवळीबद्दल एक स्टेटमेंट येऊ शकते जर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जर आला तर. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणूक गीताचे लोकार्पण कुणाच्या हस्ते करण्यात आले? हा प्रश्न VIMP आहे, कारण की यावर्षी इलेक्शन होणार आहेत केंद्राचे आणि राज्याचे, त्याच्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, श्रीकांत देशपांडे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. महाराष्ट्राचे पहिले निवडणूक गीत, या गीताचं नाव पण लक्षात ठेवा कारण हे नाव पण तुम्हाला विचारू शकतील. ये पुढे मतदान कर असं या गीताचं नाव होतं. लोकार्पण श्रीकांत देशपांडे जे की मुख्य निवडणूक अधिकारी आहे त्यांच्यामार्फत करण्यात आलं होतं. या गीताची निर्मिती स्वीप या उपक्रमाअंतर्गत करण्यात आलेली आहे. या गीताला 2 जणांनी आवाज दिलेला आहे. एक म्हणजे राहुल सक्सेना आणि वैशाली माडे.
या गीताचं लिखाण गीतकार समीर सामंत यांनी केलेलं आहे, तर संगीताला दिलेलं आहे मिलिंद इंगळे यांनी. सर्व नावं महत्त्वाचे आहेत. याच्यात 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राचे पहिले निवडणूक गीत या गीताचं नाव काय आहे, याचं लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आलं आणि या गीताची निर्मिती कोणत्या उपक्रमाअंतर्गत करण्यात आली, हे 3 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे. आणि जर याच्यावर मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चन आला ते खालची नावं लक्षात ठेवा, पण ही खालची नावं तेवढी महत्त्वाची नाहीत. वरचे 3 प्रश्न IMP आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5. भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME कोणत्या राज्यात आढळतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर A, महाराष्ट्र राज्य. यासंबंधीची अधिक माहिती बघा. भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग 1 नंबरला आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात MSMEची संख्या आहे 38.09 लाख आणि भारताच्या एकूण संख्येपैकी आहे ती 17.2%. 2 नंबर आहे तामिळनाडू. तामिळनाडूचा भारतातील वाटा आहे 10%. 3 नंबर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचा वाटा आहे 9.4%. वरील 3 राज्यांचा एकत्रित वाटा हा 40% आहे. सरकारी आकडेवारीनुसार जानेवारी 2024पर्यंत देशात 2.21 कोटी MSME नोंदणीकृत आहेत. येथे अपेक्षित प्रश्न बघा. भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत MSME कोणत्या राज्यात आढळतात? तर महाराष्ट्रात. भारतातील एकूण MSME पैकी महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? ते लाखात आकडा आणि टक्केवारीत आकडा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आणि सरकारी आकडेवारीनुसार जानेवारी 2024पर्यंत देशात किती कोटी MSME नोंदणीकृत आहेत, असा एक प्रश्न येऊ शकतो. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण नुकताच संयुक्त गट क मुख्य परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचा एक प्रश्न येऊन गेलेला आहे. तो प्रश्न आपण खाली घेतलेला आहे. प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 150 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू सुनील छेत्री यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर B, तेलंगणा. तुम्हाला तेलंगणाच्या जागी जर आंध्र प्रदेश ऑप्शन आलं तर तुम्ही ते उत्तरसुद्धा क्लिक करू शकता, कारण त्यांचा जन्म तत्कालीन आंध्र प्रदेश या राज्यात झाला होता, जे की त्यांचं गाव आता सध्या तेलंगणामध्ये आहे. तुम्हाला दोन्हीपैकी एकच ऑप्शन दिलेला असेल, दोन्ही ऑप्शन दिलेले नसतील. यांच्यावर दुसऱ्या स्वरूपात एक अजून प्रश्न क्रिएट होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 150 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता? पण हा प्रश्न जर आला तर हा अतिशय सोपा कॅटेगरीचा प्रश्न असेल आणि याचं उत्तर सगळ्यांना येईल. याच्यावर या स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. यासंबंधीची अधिक माहिती बघा. सुनील छेत्री यांचा जर्सी नंबर आहे 11 आणि हा लक्षात ठेवा तुम्ही. जन्म झालेला आहे 3 ऑगस्ट 1984ला. सेंचुदेराबाद, जे की सिकंदराबाद या जिल्ह्यातील गाव आहे आणि ते सध्या तेलंगणामध्ये आहे. तत्कालीन आंध्र प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांचा पुरस्कार, त्यांना भेटलेले पुरस्कार बघा. 2011 अर्जुन पुरस्कार, 2019 पद्मश्री, 2021ला खेलरत्न पुरस्कार भेटलेला आहे. खेलरत्न पुरस्कार प्राप्त ते पहिलेच फुटबॉलपटू आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 150 सामने खेळणारे पहिले भारतीय तर जगातील 8वे खेळाडू आहेत. येथे अपेक्षित प्रश्न बघा. सुनील छेत्री यांचा जर्सी नंबर किती आहे? तर 11. यांचा जन्म कोणत्या राज्यातील आहे? तर तेलंगणा. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 150 सामना खेळणारा जगातील कितवा खेळाडू आहे? तर 8वा. असे 3 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. आयोगाने या संबंधीचा विचारलेला प्रश्न बघा. 2023मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा अंबती रायडू कोणत्या राज्याचा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर B, आंध्र प्रदेश. संयुक्त गट क मुख्य 2023ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 7. खालील दिलेल्या विधानांचा विचार करा. A नंबरचं विधान बघा. महाराष्ट्रात सध्या मनरेगाची मजुरी प्रतिदिन 297 रुपये आहे आणि हे स्टेटमेंट बरोबर आहे. 2 नंबरचं स्टेटमेंट बघा. महाराष्ट्राच्या प्रतिदिन मजुरी दरात 8% वाढ करण्यात आली आणि हे वाक्य पण बरोबर आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर C, A व B दोन्ही विधाने बरोबर आहेत. यासंबंधीची अधिक माहिती बघा. मनरेगा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, या योजनेची सुरुवात 2006ला झाली आणि हे साल महत्त्वाचं आहे, कारण की जी मागील कंबाईन झाली होती 2023ची, यामध्ये एक स्टेटमेंट होतं की महात्मा गांधी रोजगार योजनेची स्थापना, 3 योजना दिल्या होत्या आणि तिन्हीचे स्थापना वर्ष दिले होते आणि चुकीचं ओळखा असा प्रश्न होता. ग्रामीण भागातील कुटुंबांना
100 दिवसाचा रोजगार या अंतर्गत देण्यात येतो. आणि हे ग्रामीण वाक्य महत्त्वाचं आहे. तुम्हाला असंही विचारतात की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या क्षेत्रासाठी संबंधित आहे, तर ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित आहे. मनरेगाच्या मजुरीमध्ये नुकताच 4 ते 10% वाढ केलेली आहे. मनरेगाची मजुरी दर दरवर्षी 1 एप्रिल रोजी वाढ करण्यात येते आणि दरवाढीबाबत अधिसूचना ग्रामविकास मंत्रालयाने काढली होती. महाराष्ट्राच्या मजुरी दरात 8% वाढ झाली. 273 वरून 297 रुपये महाराष्ट्राचा मजुरी दर केलेला आहे प्रतिदिन आणि याच्यात 24 रुपयाची वाढ झालेली आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा, मनरेगा या योजनेची स्थापना कधी करण्यात आली किंवा या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? 2006ला. ही योजना कोणत्या क्षेत्रासाठी संबंधित आहे, तर ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित आहे ही योजना. या योजनेअंतर्गत किती दिवसाचा रोजगार पुरवला जातो, तर 100 दिवसाचा रोजगार पुरवला जातो. मनरेगाच्या मजुरीमध्ये सध्या किती टक्के वाढ करण्यात आली, तर 4 ते 10% वाढ करण्यात आली. मनरेगाच्या दरवाढबद्दलची अधिसूचना कोणत्या मंत्रालयाने केली, तर ग्रामविकास मंत्रालयाने ही अधिसूचना केलेली आहे. सर्वात IMP प्रश्न, मनरेगाच्या महाराष्ट्रातील मजुरी दरात किती टक्के वाढ नोंदवली गेली, तर 8% आणि सध्या महाराष्ट्रात मनरेगाचा मजुरी दर किती आहे, तर 297%. किती रुपयाने ही वाढ केलेली आहे, तर 24 रुपयाने ही वाढ केलेली आहे. समोरची माहिती बघा आता, मनरेगाचा सर्वाधिक मजुरी दर 1 नंबरला आहे हरियाणा आणि सिक्कीम, संयुक्तपणे 374 रुपये प्रतिदिन इथला मजुरी दर आहे. 2 नंबर आहे गोवा 356 आणि 3 नंबरला आहे कर्नाटक 349. सर्वात कमी मजुरी दर हा बिहारमध्ये आहे 228 रुपये आणि 2 नंबरला आहे अरुणाचल प्रदेश आणि नागालँड संयुक्तपणे 234 रुपये. येथे अपेक्षित प्रश्न बघा, मनरेगाचा मजुरी दर कोणत्या राज्यात बघावयास मिळतो, तर सिक्कीम आणि हरियाणा या संयुक्तपणे. मनरेगाचा सर्वात कमी मजुरी दर कोणत्या राज्यात पाहावयास मिळतो, तर बिहार राज्यामध्ये. असे 10 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणाची निवड स्वित्झर्लंड पर्यटन दूत म्हणून करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, नीरज चोप्रा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 30 मार्च. या दिवसाची थीम पण लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस 30 मार्च 2024 रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. यासंबंधीचा ठराव 14 डिसेंबर 2022ला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने आपल्या 77व्या अधिवेशनात मंजूर केला होता. 2023ला पहिला दिवस साजरा करण्यात आला होता. 2024ची थीम बघा, आपण सर्व मिळून एक असे जग तयार करूया जिथे कचरा कमी केला जाईल, संसाधनांचे मूल्य असेल आणि आपला ग्रह समृद्ध होईल. मोठी थीम आहे. तुम्हाला थीम देऊन असं पण विचारू शकतील की ही थीम कोणत्या दिवसाची आहे. येथे 2 गोष्टी लक्षात ठेवा, एक म्हणजे हा दिवस कधी साजरा करण्यात येतो आणि 2024ची थीम. इथं तुम्हाला डायरेक्ट थीम न विचारता थीम देऊन ही थीम कोणत्या दिवसाची आहे अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, ईशान्य भारतातील पहिले योग आणि निसर्गोपचार रुग्णालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, दिब्रुगड, आसाम. मागील व्हिडिओमध्ये जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा, खालीलपैकी कोणत्या संघाने IPLमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर सी, सनरायझर्स हैदराबाद. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, पहिली अणुऊर्जा शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? VIMP हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.